हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण एक आरोग्यदायी आणि त्याचबरोबर शरीरासाठी पौष्टिक असा पदार्थ तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला सर्व दोडके स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 वेळा आपण हे दोडके स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। इथे आपल्याला दोडके बाजारातून विकत घेत असताना कोवळे दोडके विकत घ्यायचे आहेत। जर आपण दोडके विकत घेतानाच कोवळे आणि हिरवेगार दोडके घेतले तर त्याची साल आपल्याला इथे लवकर काढता येते। आता आपल्याला दोडका व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून चोळून घ्यायचा आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला दोडका व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे। दोडक्याच्या ज्या कडक लाईन आहेत त्या आपल्याला चांगल्या व्यवस्थित चोळून धुवून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपण दोडका 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। अन्नाची नासाडी कमी करण्याचा आणि पोषक तत्वांनी पूर्णपणे भरलेला आज पदार्थ आपण इथे तयार करणार आहोत। आता आपण सोलरच्या सहाय्याने दोडक्याच्या वरती ज्या कडक शिरा आहेत त्या आपण हलवार हाताने वरच्यावर काढून घेणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण वरच्यावर सोलर पकडून त्या वरच्या ज्या शिरा आहेत त्या सर्व दोडक्याच्या अशा पद्धतीने काढून घेणार आहोत। आपल्याला सोलर इथे दोडक्यावर जास्त दाबून असा पकडायचा नाही, वरच्यावर पकडला तरी अलगद हाताने त्या शिरा निघून जातात। आता पाहू शकता तुम्ही दोडक्यावरचा जो कडक भाग होता तो काढून झालेला आहे। आता आपण दोडका सोलायला सुरुवात करू। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे ज्या बारीक शिरा आहेत त्या न काढता तशाच ठेवून सोलरच्या सहाय्याने तुम्ही पूर्ण दोडका सोलून घेऊ शकता। जर आपण ज्या कडक शिरा आहेत त्या तशाच ठेवल्या तर त्या मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून आपण इथे त्या वरच्यावर काढून घेणार आहोत। दोडक्याच्या सालीमध्ये सेल्युलोज नावाचा आहारातील तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतो, जो आपल्याला पचनास मदत करतो। त्याचबरोबर आपले चयापचय सुधारते आणि ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे त्यांनासुद्धा या भाजीमुळे काही त्रास होत नाही, उलट आराम पडतो। त्याचबरोबर शुगरच्या पेशंटसाठी सुद्धा दोडक्याची भाजी किंवा त्याच्या सालीची चटणी करून खाल्ल्यास शुगरसुद्धा नॉर्मल होण्यास मदत होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या भाज्या खाल्ल्यामुळे त्वचा आणि डोळेसुद्धा निरोगी राहतात, म्हणून आपण लहान मुलांना किंवा आजारी पेशंटलासुद्धा दोडक्याची भाजी किंवा दोडक्याची चटणी आवर्जून खायला द्यायची। अशा पद्धतीने आपण सर्व दोडका सोलून घेणार आहोत। दोडका सोलत असताना कुठे दोडका खराब तर नाही ना ते चेक करून आपण घेणार आहोत। आता सर्व दोडका सोलून झालेला आहे। आता ज्या हिरव्या साली आहेत त्या आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि दोडक्याची भाजी करून घेऊ। तर पाहू शकता तुम्ही इथे फक्त आपण दोडक्याच्या सालींचाच वापर केलेला आहे, त्याच्यावरची ज्या कडक शिरा असतात त्यांचा आपण वापर केलेला नाही। आता आपल्याला दोडक्याची चटणी बनवायची आहे। त्यासाठी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। इथे आपल्याला लसणाच्या पाकळ्या थोड्या दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे कसं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या टाकल्यावर लसणाच्या पाकळ्या तशाच अख्ख्या राहतात, म्हणून आपण ठोकल्याच्या सहाय्याने लसणाच्या पाकळ्या थोड्या चेचून घेणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही आता लसूण पूर्ण बारीक झालेला आहे। आता आपण तो मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ। त्यानंतर मग दोडक्याची साल आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ। त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमच जिरं घालणार आहोत। त्याचबरोबर जिरं घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमच मीठ घालणार आहोत। अर्धा चमच म्हणजे आपण चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरच्या सहाय्याने ऑन ऑफ मोडवर सर्व साहित्य बारीक करून घेणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही इथे ओबडधोबड अशी चटणी वाटून तयार झालेली आहे। आता आपण ती फ्राय करायला घेऊ। तर पहा इथे आपण ज्यावेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य बारीक करायला घेतो त्यावेळेस पाणी बिलकुल टाकायचं नाही, तशीच कोरडी चटणी वाटून घ्यायची आणि त्याचबरोबर आपल्याला ही चटणी जास्त बारीक वाटायची नाही, ओबडधोबड म्हणजे थोडी जाडसरच ठेवायची आहे। आता आपण चटणीला फोडणी देऊ। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये 2 पळी तेल घातले। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत। इथे मी 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून आणि मग त्याचे 2 तुकडे करून
फोडणीला वापरले आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येच 2 हिरव्या मिरच्या वाटायला घेऊ शकता आणि त्याचबरोबर आपण फोडणीला 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालणार आहोत. आता हे सर्व फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कढीपत्ता आणि हिरवी मिरची चांगलं तडतडल्यानंतर वाटून घेतलेली चटणी आपण कढईमध्ये घालणार आहोत. इथे आपण फोडणी देताना गॅसची फ्लेम स्लो ठेवणार आहोत. आता आपण तेलामध्ये ही चटणी थोडी अर्धा मिनिटं फ्राय करून घेऊ. आपण ज्यावेळेस दोडक्याची साल वाटून घेतली त्यावेळेसच मीठ टाकलं होतं, म्हणून आपण इथे फोडणी दिल्यानंतर मीठ घालणार नाही. आता आपण इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच कढईवर झाकण ठेवून 1-2 मिनटासाठी ही चटणी शिजवून घेणार आहोत. 2 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून चटणी थोडी हलवून घेऊ. आता परत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच 1-2 मिनटासाठी परत आपण ही चटणी शिजवून घेऊ. 2 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून चटणी थोडी हलवून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे चटणीचा कलरसुद्धा चेंज झालेला नाही, हिरवागार तसाच आहे. आता आपण गॅस बंद करून ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊ. आहे की नाही चटकन आणि पटकन होणारी रेसिपी, त्याचबरोबर हेल्दी आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि शुगरच्या पेशंटसाठी सुद्धा हेल्दी रेसिपी आहे. घरामध्ये जर लहान बाळ असतील तर तुम्ही हिरव्या मिरचीची फोडणी देऊन तुम्ही त्याला ही चटणी खाऊ घालू शकता. जर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची वाटायला घातली तर चटणी भरपूर प्रमाणात तिखट होते. अशा पद्धतीने म्हणजे हिरवी मिरची आणि कढीपत्ता फोडणीला देऊन चटणी तयार करून पहा. लहान मुलेसुद्धा आवडीने ही चटणी खातील. आता आपण गॅस बंद करून चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊ. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तुम्हाला जर दोडक्याची भाजी आवडत नसेल तर दोडक्याची भाजी आणि त्याचबरोबर त्याच्या सालींची अशा प्रकारे चटणी करून तुम्ही सोबतीला ही चटणी खाऊ शकता. आहे की नाही चटकन आणि पटकन होणारी रेसिपी, त्याचबरोबर लहान बाळांसाठी सुद्धा पौष्टिक रेसिपी आहे. अशा हिरव्या मिरचीची फोडणी दिल्यामुळे म्हणजे ती चटणी थोडी कमी तिखट होते, म्हणून लहान बाळंसुद्धा आवडीने चटणी आणि चपाती खातात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी ते लाख मोलाचे असते.